आपल्या महालक्ष्मी समोर असं काहीतरी वेगळं सादर करावं की जेणेकरून सर्वांचं लक्ष त्या देखाव्याकडे वेधलं पाहिजे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते। मी तुम्हाला आज याचाच एक अप्रतिम नमुना दाखवणार आहे आणि हा आहे तो नमुना। पहिल्यांदा पाहिल्यानंतर कुणालाही वाटेल की हा गालिचा आहे आणि तो अंथरलेला आहे आणि सुंदर आहे। मात्र मंडळी हा गालिचा नाही आहे, ही आहे रांगोळी आणि रांगोळीतून हा गालिचा साकारण्यात आला आहे। ह्याचे शेड जर आपण पाहिले तर एवढं बारकाईनं याच्यावरती काम केलंय की पाहिल्या सगळ्यांना वाटतं की हा गालिचा आहे। म्हणजे गालिच्याचे जे शेवटचे धागे असतात ते देखील हुबेहूब आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्या ज्या छटा आहेत गालिच्याच्या, मग त्या रगावरती किंवा गालिच्यावरती छोटे छोटे जे रेषा असतात त्या पण आपल्याला जशाच्या तशा या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि हे असंच उभा राहिलेलं नाहीये, याच्यासाठी 28 तासांची मेहनत अर्चना शिंदे यांनी घेतलेली आहे आणि त्यानंतर अतिशय सुंदर प्रसन्न छान अशी ही रांगोळी या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। आपल्यासोबत अर्चना शिंदे आहेत। खूप खूप अभिनंदन, अतिशय सुंदर तुम्ही ही रांगोळी रेखाटलेली आहे। थँक्यू। कशा पद्धतीची मेहनत आहे, किती कलर तुम्ही वापरले, किती किलो रांगोळी याच्यासाठी वापर केली आहे? साधारण 5 ते 7 किलो टोटल रांगोळी लागली असेल आणि कलर्स मी हे वेगवेगळे रंग एकत्र करून स्वतः शेड्स तयार केले, कारण काय एक ठराविक पद्धतीचे रंगांचे शेड्स हवे होते। तर एक 7-8 प्रकारचे कलर्स एकत्र करून शेड्स बनवले मी ते। किती तास लागले या सगळ्यांसाठी? साधारण 27 ते 28 तास लागले मला पूर्ण। बर, यातले बारकावे आणण्यासाठी काय काय मेहनत करावी लागली? म्हणजे त्या रेषा असतील जशा की गालिच्यावर किंवा एखाद्या रगावरती असतात तशा पद्धतीच्या, आणि ते कसं साकारलं गेलं? ऍक्च्युली मला नेहमीच वाटतं की गालिचा करण्याची माझी फार पहिल्यापासून इच्छा होती, पण मला ते डिटेल्स कसे कॅप्चर करायचे ते लक्षात येत नव्हते। म्हणून मी विचार केला त्याच्यावर, मग मला एकदम सुचलं की एक तर मी ना खूप सिंपल ट्रिक होती। मी आपला जो कोम असतो त्या कोमनी त्याला इफेक्ट दिला तो, पण त्यासाठी मी आधी ट्राय घेतले की खूप प्रकारचे वेगवेगळे 5-7 प्रकारचे कोम किंवा वेगवेगळे वापरले की कशाने तो एक्झॅक्ट इफेक्ट मला मिळेल तो, आणि मग त्याच्यात नाही साकारला गेलो। बरं, कुठला गालिचा आहे हा? हरियाणातला पंजा कार्पेट म्हणतात याला, हँडक्राफ्टेड बनवतात ते लोक। जशी हाताची जादू करून हँडक्रॅफ्ट करून हा गालिचा पाहायला मिळतो, अगदी अशीच बोटांची जादू इथे देखील पाहायला मिळते आणि ह्या बोटांच्या जादूतून ही अतिशय अप्रतिम अशी रांगोळी साकारली गेलेली आहे। आणि ही रांगोळी पाहिल्यानंतर नाही की ही रांगोळी आहे आणि सुंदर असा गालिचा अर्चना शिंदे यांनी साकारलेला आहे। दरवर्षी त्या वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यातूनच ही अप्रतिम कलाकृती या ठिकाणी आपण पाहतो आहोत। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।